आज 79वा स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो। आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला। रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प, रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना, बंधू भगिनींना दिली। अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। एस टीमध्ये विना अपघात 25 वर्ष ज्यांनी एस टी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला। मध्ये काही गॅस टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या MIDCच्या फायर ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला। अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला आणि पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची याच्यावर देखील आम्ही प्रकाश टाकला। त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना असेल, धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल, त्याच्यानंतर नव्याने येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल, अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करतं याची देखील माहिती आम्ही दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे। त्याच्यामधल्या सुमारे 4 लाख महिला भगिनींना, 4,08,000 महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतो आहे। तर ती देखील तळागाळात योजना चालू राहील ही शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे, वचन दिलेलं आहे। त्याच्यामुळे अशा विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिल्या पाहिजेत। अशा पद्धतीचं टार्गेट घेऊन पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत चांगलं काम करण्याचं प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न होता, मग राजापूर, लांजा, रत्नागिरी, त्याच्यानंतर चिपळूण असेल, खेड असेल, गुहागर असेल, या सगळ्या परिसरातल्या नळपाणी योजनांना मंजुरी मिळालेली आहे। रत्नागिरी शहरातल्या घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी 5 एकर जागा ही MIDCनं दिलेली आहे। त्याच्यामुळे ही सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। मी किमान 3 ते 4 वेळा मुंबई गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केलेली आहे। 354 किलोमीटरपैकी 21 किलोमीटरचा रस्ता हा अतिशय खराब आहे, म्हणजे जवळजवळ 7 ते 8% फक्त काम हे शिल्लक राहिलं आहे। त्या 21 किलोमीटरमधले 4 किलोमीटर जे आहेत ते टू लेन व्हायचं बाकी राहिलेलं आहे। मी चाकरमान्यांना देखील आवाहन केलेलं आहे, नक्की कामाला उशीर झाला आहे त्याची काही जबाबदारी आम्ही नाकारत नाही। जसं चांगल्या कामाचं आम्ही श्रेय घेतो तसं त्याची देखील जबाबदारी नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही, परंतु अडचणीतनं येण्याचा मार्ग हा या वर्षापुरतीच मर्यादित राहिलेला आहे। पुढच्या वर्षीपासून मुंबईकर 4 तासामध्ये रत्नागिरीला येतील आणि पुढच्या 1.5 तासामध्ये म्हणजे 5.5 तासामध्ये सिंधुदुर्गमध्ये पोचतील, अशा पद्धतीचा रस्ता तयार झालेला असेल। हे मंत्री असल्यानंतर लाईट चालू होतो आणि मंत्री गेल्यानंतर लाईट जातो अशातला भाग नाही, काही तांत्रिक अडचण असू शकते। आपण सगळे कोकणातले आहात, तुम्ही देखील कोकणातले आहात। पहिली गोष्ट, आपल्याकडे जो रेनफॉल जो आहे तो प्रचंड पद्धतीचा आहे, म्हणजे गेले 3 दिवस आता जो पाऊस पडतो आहे त्या पावसाला काय आपण थांबवू शकत नाही। त्याच्यामुळं जे खड्डे भरण्याचा प्रयत्न होतो आहे, डांबर टाकण्याचा प्रयत्न होतो, ते सगळं निघून जातं। याच्याशी आम्ही 100% सहमत आहोत, ते नाकारण्याची काही गरज नाही। पण ज्यावेळेस पूर्ण नॅशनल हायवेचं काँक्रिटीकरण पूर्ण होईल किंवा रत्नागिरी शहरातलं काँक्रिटीकरण पूर्ण होईल, हा खड्ड्याचा प्रश्नच पुढच्या 25-30 वर्षासाठी निघून जाईल। आणि कशेडीचे बोगदे मंत्री असताना तिथले दिवे का लागले आणि मंत्री गेल्यानंतर दिवे का विझले याची 100% पालकमंत्री म्हणून मी चौकशी करेन। हा सगळा इलेक्शनसाठी केलेला फार्स आहे। 1988 सालामध्ये हा निर्णय झाला आणि निर्णय काय झाला तर 15 दिवस हे पशुवध बंदी करायची। म्हणजे उदाहरणार्थ देवनारचा कत्तलखाना आहे, तो कधी बंद ठेवायचा तर 15 दिवस बंद ठेवायचा। त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जयंती हा देखील दिवस त्याच्यामध्ये धरण्यात आला होता 15 याच्यामध्ये। माझ्याकडे आता तो GR पण आहे आणि यावर्षी योगायोगानं 15 ऑगस्टच्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे, त्याच्यामुळे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु 1988 सालानंतर 2015ला मुंबई महानगरपालिकेने एक ठराव घातला पशुवध बंदीचा, त्याच्यामध्ये देखील श्रीकृष्ण जयंती आहे आणि श्रीकृष्ण जयंती आज 15 ऑगस्टला आल्यामुळे 15 ऑगस्टला
पशुवध बंदीचा निर्णय त्या संबंधित महानगरपालिकेने केला। परंतु काही लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण करायचं आहे। स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी लक्ष दिलं नाही, स्वतःच्या ताब्यामध्ये महानगरपालिका असताना हे ठराव झालेले आहेत। त्याच्यामुळं असलेलं स्वतःचं पाप दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याच पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे। आणि पहिली गोष्ट अशी आहे, कोणी कुठच्या पक्षात जावं, कोणी कुठच्या पक्षात जाऊन स्वतःची कातडी वाचवावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे प्रशांत जाधव कुठे गेले म्हणजे काय जिल्ह्यामधले काय फार मोठं नेतृत्व दुसरीकडे कुठे गेलं आहे आणि कोणाचं जास्त फार मोठं नुकसान होणार अशातला भाग नाही। काळ ठरवेल प्रत्येकाची ताकद काय ती। नाही, प्रवेशाच्या बाबतीमध्ये ब्राह्मण समाजाला दुखवण्याचा कुठं काय प्रश्न आला। मुद्दा असा आहे की भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याबाबत त्यांनी बहुतेक काल खुलासा केलेला आहे आणि त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काय बोलले, ब्राह्मण समाजानं त्यांच्याबद्दल काय बोललं, याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं गुहागरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला त्या पक्षप्रवेशाचा आणि ब्राह्मण समाजाला नाराज करण्याचा किंवा कुठच्या समाजाला नाराज करण्याचा काही प्रश्न येत नाही। ज्यांनी ही वक्तव्य केली त्यांनी ह्याचे खुलासे केले पाहिजेत। मी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही जातीवाद कधी बोललो नाही, कुठच्याही जातीनं मला नाकारलेलं नाही। मला वैयक्तिक सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे, त्याच्यामुळं कुठच्याही जातीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही। मी निवडून आल्यानंतर सगळ्याच जाती धर्माचा आहे, त्याच्यामुळे ज्यांना ज्या जातीबद्दल आकस आहे त्यांनी ते बोलावं, त्यांनी बोलल्यावर मी खुलासा करावा असं काही नाही। मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत। रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत। रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी 2 तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे। योग्य वेळी रवींद्र चव्हाण साहेब ह्याच्यावर भाष्य करतील, कारण मी स्वतः कोअर कमिटीमध्ये आहे, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे। त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलं आहे हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे। त्याच्यामुळं याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर मला काय अजिबात बोलायचं नाही। शेवटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल। परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की आज जे 55 जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकही भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे, तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळं त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे। त्याच्यामुळं मला देखील भाषण करता येतं, मला देखील बोलता येतं, पण मला बोलून मित्रपक्षाला दुखवायचं नाही, कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो आहे। त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं, फक्त 3 नेत्यांना माहिती असतं। वेळ आल्यानंतर 3 नेते जे काही सांगायचे ते सांगतील। मला त्याच्यावर काय बोलायचं नाही, कशाला बोलायचं त्याच्यावर, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं। बघा, मी 4 वेळा मंत्री राहिलेलो आहे, त्याच्यामुळे कुठच्या वक्तव्यावर बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं हे मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहेत ते अभ्यास करतील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील, त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील, मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही, सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील। कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमिट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी, ही मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहेत। DPCमध्ये त्यांनी 2 नावं दिली, त्याच्यामध्ये जिल्ह्यातली 2 नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेंचं नाव आहे, ते आम्ही इन्क्लूड केलं। तालुक्याची समन्वय समिती आहे, त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिलेली आहेत, ती आपण इन्क्लूड केली। तालुका दक्षता समितीवर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आपला डोरल्याचा त्यांचा पंचायत समितीचा जो सदस्य आहे सुशांत पाटकर त्याचं नाव दिलेलं आहे, ते आम्ही घेतलं। त्याच्यानंतर अजून ज्या समित्या आहेत त्याच्यामुळं माझ्याकडनं काही चुकीचं होत नाही। कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जोश आणण्यासाठी ही भाषणं ठीक आहेत, पण मी माझं कर्तव्य पार पाडत असतो। समित्यांमध्ये समन्वय समितीमध्ये जो कोटा ठरलेला आहे त्या कोट्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समित्यांची यादी BJPची मी फायनल केलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।